एक मत विकायला उमेदवार किती पैसे देतो? फार फार तर 10,000 रुपये. आता नीट विचार करा. या 10,000च्या बदल्यात तुम्ही 3,90,000 रुपयांची लूट सहन करायला परवानगी देता. हा आकडा हवेतून आलेला नाही. हा आहे सामान्य मध्यमवर्गीय माणसाचा खराखुरा हिशोब. आणि लक्षात ठेवा, 3,90,000 ही सरासरी आहे. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांची लूट अजून जास्त आहे. भारतामध्ये साधारण माणूस महिन्याला 30 ते 40,000 कमावतो, समजा 35,000. आता लक्ष द्या, दर महिन्याला 6 ते 6,500 रुपये कर म्हणून जातात. जीएसटी 2,400, इंधनावर कर 1,500, वीज, पाणी, मोबाईल, इंटरनेटवर कर, थोडासा इन्कम टॅक्स आणि घरावरचा प्रॉपर्टी टॅक्स. सगळं मिळून 6 ते 6,500 रुपये दर महिन्याला. आता फक्त साधा हिशोब, 6,500 रुपये महिन्याचे 5 वर्षात 3,90,000 रुपये. आता चित्र पूर्ण स्पष्ट आहे. 10,000 रुपये घेऊन तुम्ही 4,00,000 रुपयांची लूट करण्याची उघड उघड परवानगी देता का? हे मत विकणं नाही, हे स्वतःला विकणं आहे. स्वतःला 5 वर्षासाठी भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांचे आपण गुलाम होतोय. जर भ्रष्टाचार थांबला तर शाळा मोफत होतील, आरोग्य मोफत होईल आणि तुमच्या उत्पन्नाची किमान 50% बचत शक्य आहे, जे तुमच्या वृद्धापकाळात उपयोगी येईल. यावेळी विचार करून मत द्या. पैसे घेऊ नका, पैसे मागू नका, कोणालाही लुटायची परवानगी देऊ नका. एक चुकीचं मत 5 वर्षांची गुलामी असते. जागे व्हा मतदार बांधवा.